दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वाचाल तर वाचाल ही म्हण तितकीच खरी आहे। वाचनानं ज्ञानात भर पडते, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाचं महत्त्व कमी झालंय आणि आजच्या युवा पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय इथं द्वितीय वर्ष असलेले दिनांक 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी नामांकित प्रकाशकांची विविध विषयांची पुस्तकं प्रदर्शनात उपलब्ध असून सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शनाला भेट देऊन आपण पुस्तकांची 60 ते 70% सवलत मिळवून आपली आवडती पुस्तकं खरेदी करू शकतात। या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनानं स्वतः विविध विषयांची पुस्तकं प्रकाशित करून ती प्रदर्शित केली। एकदा तरी नाशिककर वाचक प्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन आपल्यातील वाचनाची गोडी वाढवावी असं आवाहन प्रदर्शनाचे व्यवस्थापक राजेश बंग यांनी केलं। पिढी यायला तयार नाही। तुम्ही कुठल्याही नवीन पिढीच्या मुलाला विचारलं का पुस्तकाचं दुकान टाकायचं का, मी तुला भांडवल देतो 2-5 लाखाचं आणि तू बस, तो नाही म्हणतो। आणि त्याची चूक नाही आहे, त्या पुस्तकांना खप नाही आणि ते खप नसल्यामुळे म्हणजे ती विशेष सर्कलमध्ये सगळे अडतात। जे प्रतिभावंत लोक आहेत त्यांनी सुद्धा मार्ग शोधला पाहिजे का आपलं पुस्तक व्हिज्युअल स्वतः येतं, पेपर कशी वाचली लोकं, प्रिंट मीडियाकडे कसे येतील, सगळीकडे कसे येतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करून चांगली पुस्तकं त्यांच्या हातात दिली पाहिजे। जी 30-30 रुपयाला CSIRची सिरीज आहे का, जी पुस्तकं बघायला सुद्धा मिळणार नाही। 130 पुस्तकं आहे, 30 रुपये प्रत्येक पुस्तकाने, साधारण 150 पानाच्या वर एक पुस्तक आहे आणि सगळ्या सायंटिस्ट लोकांनी लिहिलेली पुस्तकं आहे। माझा जो काही अट्टाहास आहे किंवा मला जी काही कळकळ वाटते ती अशी का मुलांनी हवं हे पुस्तक बघावं आणि त्या पोकळ आहे त्यांनी किती वेळ वाचावं काही, आणि त्यांना घ्यायची जरी परिस्थिती नसेल तर आपण वाचनालय, मला माहिती आहे का कुठल्या वाचनालयांकडे पुस्तकं पडलेली आहे, तिथून मागे मोफत आहे, वाचन मोफत आहे। हे आमच्या बालपणी आम्हाला नव्हतं, वाचनालयाची फी भरायला पैसे नव्हते तर आम्ही मेंबरशिप घेऊ शकत नव्हतो। आता वाचनालय मोफत आहे, कोणी आणि तिथं विद्यार्थ्यांनी जर एनरोल केलं वाचनालय मोफत आहे, त्यांना आम्ही सगळी पुस्तकं दिलेली। जवळपास मी याच्यातली 1000 ते 1500 पुस्तकं दिलेली आणि ग्रंथालय जे आहेत आज नाशिकमध्ये 300हून जास्त ग्रंथालय आहेत, त्यांची ओरड वेगळी आहे का आमच्याकडे कस्टमर नाहीत, आमच्याकडे वाचक नाही, आमच्याकडे गव्हर्नमेंटचा फंड नाही। मग आता पोचवायचं तरी कोणी, आणि किमान वर्षाकाठी 1-2 पुस्तकं विकत घेऊन वाचणारे लोक तयार करायचे नाही।